न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज. नमस्कार, मी गोपीनाथ शिंदे. आपण पाहतात न्यूज 24 शिवनेरी. आज आपण आलो आहोत पिंपळवंडी या तीर्थक्षेत्री. कारण का तर आज पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी या ठिकाणावरून जी कावड यात्रा निघते ती भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघते. तर गुप्त गंगा म्हणून या ठिकाणी कुंड आहे. या ठिकाणावरून ते पाणी घेऊन कावडीमार्फत भीमाशंकरच्या मुख्य मंदिरामध्ये इथून पायी भाविक भक्त निघत असतात. तर आज याचा प्रस्थान सोहळा आहे. तर इथून आज जी कावड यात्रा निघते पिंपळेश्वर मंदिर ते भीमाशंकर, ती साधारणपणे याची आख्यायिका कशी आणि कधीपासून चालू झाली? कावड यात्रा जी पहिले सुरुवातीला जेव्हा चालू झाली ती खूप खूप पुरातन आहे. हे मंदिरच 12व्या शतकातलं आहे. त्याच्या अगोदरपासून जेव्हा हे पिपलाद ऋषी इथे तपश्चर्या आली त्याच्या अगोदरपासून हे गंगाकुंड आणि हे शिवलिंग इथे. ही साधारणपणे किती वर्ष झाले इथून आपण हे आता कावड यात्रा जाते भीमाशंकरला? किती वर्ष झाले? हे आता 12 वर्षे. आपल्यावर अजूनही काही भाविक आहेत की जे पायी चालत या श्री क्षेत्र पिंपळेश्वर ते भीमाशंकर या ठिकाणी जात असतात. तर नक्की तुम्ही किती वर्ष झाली या कावड यात्रेमध्ये तुम्ही जातात? हे 11 वर्ष कंप्लीट झाले. हे आमचं 12 वर्ष आहे. आम्ही पायी प्रवास करतो भीमाशंकर. नक्की हा अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव म्हणजे तिथे गेल्यानंतर नाही का आमच्या सर्व मनोकामना ते महादेवांच्या चरणी आम्ही अर्पण करतो, ते सर्व आमच्या पूर्ण होतात. नक्कीच भाविकांनी सांगितलंय की त्यांच्या मनोकामना ज्या असतात, ज्या मनी भाव असतो तसा नक्कीच देव पावते. कारण ज्या मनोकामना आहेत त्या इथून पायी कावड सोहळ्यामध्ये गेल्यानंतर नक्कीच पूर्ण होतात. अजून आपल्यावर काही भाविक भक्त आहेत ते. ही कावड आमचं 12 वर्ष आहे. तर आता एक तर पूर्ण होते. आपल्यासोबत आहेत पिंपळेश्वर कावड सेवा समितीचे अध्यक्ष. सर, सालाबादप्रमाणे ना 12 वर्ष तत्पुरते सोहळा आहे हा. तर आमचं गंगा पूजनचं असतं. इथून आम्ही गंगा घेऊन जातो गुप्त भीमाशंकरला, तिथं जलाभिषेक करतो. ट्रस्टचे अध्यक्ष आपण त्यांना विचारूया की हा तत्पुरती सोहळा आहे, कारण 12 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हे पूर्ण 12 वर्ष आहे. तर नक्की नियोजन कसं असणार आहे आणि काय? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपळेश्वर महादेव मंदिर पिंपळवंडी ते भीमाशंकर हा कावड सोहळा आज इथून प्रस्थान होत असताना उपस्थित सर्वच या सोहळ्याचे असणारे अध्यक्ष आमचे सन्मित्र असणारे वसंतदादा वाघ आणि सर्वच त्यांचे सहकारी, खरं तर ज्यांनी सुरुवात केली ते विकासराव आणि सर्वच त्यांचे सहकारी, खरं तर सर्वांची नावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित सत्यवान नाना काकडे असतील, TRG वामन, रवी भवान, सर्वच खरं तर सर्वांची नावं घेतली पाहिजे. कारण याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. सुरुवात अतिशय छोट्या प्रमाणात झाली, परंतु ते वाढत वाढत असतात. एक आज जो तत्पुरती सोहळा होत असताना अतिशय चांगलं म्हणजे स्वरूप याला आलेलं आहे. एक छोटीशी सुरुवात आणि आजचं स्वरूप जर बघितलं तर खूप मोठा फरक आहे तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये. कारण बरीचशी लोक याला जोडली गेलीत आणि अतिशय सुंदर पद्धतीने दरवर्षी हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतो. यावेळेस थोडीशी मला वाटतं तिथं अडचण आहे, तर त्याचंही काहीतरी त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलंय. कारण भीमाशंकर मंदिराचं काम चालू आहे आणि तिथं काहीतरी मंदिर बंद आहे, परंतु त्या संदर्भात मला वाटतं विकासराव असेल आणि यांनी बरेच जण जे गेले होते त्यांनी तिथं संपर्क केलाय आणि ते आपल्याला मला वाटतं 5 जणांना काही दर्शनाची सोय करून देणार आहेत. हाही सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल. मी पिंपळेश्वर महादेवाकडे प्रार्थना करतो की आमचा जो सोहळा आहे कावड सोहळा दातारी येताना आमच्या लोकांना कुणालाही त्रास होऊ नये, अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पडावा आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन खरं तर ही कमिटी करत असते. त्यांनाही धन्यवाद देतो जे याच्यामध्ये सहकार्य करतात. मग अन्न रूपाने असेल किंवा आर्थिक रूपाने असेल ते सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा ह्या सर्वांना खरं तर ह्या आजच्या सोहळ्याच्या शुभेच्छा देत असताना हा चांगल्या पद्धतीने पार पडो. इथून आपण ही गंगा घेऊन चाललोय, तिकडून आता बघा माणूस येतोय आमचा घेऊन आणि ही आपण तिथं जाऊन त्याचा गुप्त भीमाशंकरला त्याचा जलाभिषेक करतो आणि ते झाल्यानंतर पुन्हा ही इकडे येऊन इथं आल्यानंतर त्याचा एक सांगता सोहळा एक चांगल्या पद्धतीचा. कारण ह्यावेळेस तपपूर्ती आहे. इथून पुढे खरं तर आम्ही असो नसो जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत हा सोहळा चालू राहावा आणि राहील अशीच खरं तर प्रार्थना करतो.